नमस्कार. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचे DBT बाबत काही अपडेट आलेला आहे. तो DBT बाबत किती पैसे ट्रान्सफर करावेत याच्याबद्दल हा GR आहे. हा GR 18 फेब्रुवारी 2025ला प्रसारित झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागातून हा GR प्रसारित केलेला आहे. आता GR काय आहे ते आपल्याला सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. आता GR काय आहे याची प्रस्तावना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर, जे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्या आधार कार्डवर पैसे हे जमा होतात, DBT मार्फत करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत योजनेचे माहे जानेवारी ते 2025 अर्थसहाय्य DBTद्वारे वितरण करायचे आहे. तसेच केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे डिसेंबर 2024 जानेवारी ते मार्च 2025 या योजनेचे दरमहा अर्थसहाय्य वितरण DBT मार्फत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे आहे. त्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी हा वर्ग करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय काय ते या ठिकाणी बघायचा आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च 2025 पर्यंत अर्थसहाय्य हे DBTद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये जो काही निधी आहे स्वातंत्र्य योजनानिहाय बँक खात्यामध्ये हा टाकण्यात आलेला आहे. याचा तपशीलपणे आपल्याला या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी. अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे जो काही शासनाचा GR आलेला आहे किंवा ज्या काही शासनाच्या नवनवीन योजना आलेल्या आहेत या योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा आवश्यक असलेल्या व्यक्तींना पाठवा, कारण त्यांना पण याची मदत होईल. धन्यवाद.